नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत खमंग ब्रेड पॅटीस. पावसाळ्यात किंवा संध्याकाळच्या चहाच्या वेळी गरमागरम ब्रेड पॅटीस खाण्याची मजा काही वेगळीच असते. आज आपण घरच्या घरी चटपटीत आणि खुसखुशीत ब्रेड पॅटीस कसे बनवायचे ते बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण चटणी वाटून घेणार आहोत. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मिरची, 2-3 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर थोडी कोथिंबीर आणि 1 वाटी खवून घेतलेलं ओलं खोबरं घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि चटणी बारीक वाटून घ्यायची आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. आता इथे मी गॅसवरती फोडणी पात्र तापायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडतडली की पाव चमचा जिरं घालायचं आहे. आता कढीपत्ता घालायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे. आणि आता याच्यामध्ये चिमूटभर हिंगसुद्धा घालायचं आहे. आता या फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालून आपल्याला ही फोडणी एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. आता ही गरम गरम फोडणी तुम्ही चटणीवर घालू शकता किंवा मग हे फोडणी पात्र थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि जी चटणी बनवली आहे ती याच्यामध्ये ओतायची आहे. जर या गरम भांड्यामध्ये चटणी ओतली तर त्यातलं पाणी आणि चोथा वेगवेगळा होतो. हे फोडणी पात्र थोडं मोठं आहे, त्यामुळे मी अशाच पद्धतीने चटणी बनवत असते. आता या चटणीमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चटणी व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. आता आपली चटणी तयार झालेली आहे. आता आपण पॅटीस बनवण्यासाठी जे सारण लागतं त्याची तयारी करूया. आता गॅसवरती मी पातेलं तापायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आता 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल चांगलं तापलं की तेलामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. जिरं चांगलं फुललं की याच्यामध्ये 1 मोठा चमचा आलं, लसूण आणि मिरची जाडसर वाटून घालायची आहे. त्यासाठी मी 3 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा मिक्सरमधून जाडसर वाटून घेतलेला आहे. या वाटणामुळेच आपल्या पॅटीसच्या सारणाला खूप छान चव येते. आता कच्चेपणा जाईपर्यंत हा ठेचा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता या फोडणीमध्ये पाव चमचा हळद आणि थोडासा हिंग घालून ही फोडणी एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. आणि आता या फोडणीमध्ये उकडून कुस्करून घेतलेले बटाटे घालायचे आहेत. इथे मी 4 बटाटे वापरलेले आहेत. इथे तुम्ही बटाटे किसूनही घेऊ शकता. आता हे बटाटे मी पळीनेच कुस्करून घेणार आहे. आता या भाजीमध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. पळीनेच अशा पद्धतीने मी हे बटाटे मऊ करून घेणार आहे. आता या भाजीवरती झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे. आता पॅटीससाठी लागणारं आपलं सारण तयार आहे. आता हे सारण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता आपण पुदिन्याची चटणी बनवून घेणार आहोत. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी वाटून घेतली होती त्याच भांड्यामध्ये 1 मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. 7 ते 8 पुदिन्याची पानं घालायची आहेत. त्याचबरोबर याच्यामध्ये मी 3 मोठ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये अर्धा इंच आलं, 1 मिरची घालायची आहे, थोडासा हिंग घालायचा आहे आणि पाव चमचा चाट मसाला. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता याच्यामध्ये थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. आता इथे मी ब्रेडच्या 5 ते 6 स्लाईस घेतलेल्या आहेत. आता त्यातली एक स्लाईस घेऊन ब्रेडच्या कडा काढून टाकायच्या आहेत. ब्रेडच्या कडा नाही काढला तरी काहीच हरकत नाही. अशाच पद्धतीने मी सगळ्या ब्रेडच्या कडा काढून घेणार आहे. आता सगळ्या ब्रेडचे असे त्रिकोणी तुकडे करून घ्यायचे आहेत. आता ब्रेडला लावण्यासाठी बेसनचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी पाव चमचा ओवा घातलेला आहे. त्याचबरोबर चिमूटभर हिंग आणि पाव चमचा हळद घालायची आहे. आता हे कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे. या पिठामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं तर पॅटीस बराच काळ कुरकुरीत राहतात. आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालत याचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे.
अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आता या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे पीठ अगदी पातळही ठेवायचं नाही आणि एकदम घट्टही करायचं नाही. ब्रेडला व्यवस्थित चिकटेल असं बॅटर आपल्याला बनवायचं आहे. आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता ते 10 मिनिटांसाठी असंच ठेवून द्यायचं आहे. आता आपण जी पुदिन्याची चटणी बनवली होती ती घ्यायची आहे आणि जे आपण ब्रेडचे त्रिकोणी तुकडे करून घेतले होते त्यातला एक तुकडा घ्यायचा आहे आणि त्याला पुदिन्याची चटणी व्यवस्थित लावून घ्यायची आहे. आता आपण जे बटाट्याचं सारण केलं आहे ते सारण ब्रेडच्या कडेपर्यंत व्यवस्थित पसरून लावायचं आहे. आता ब्रेडचा दुसरा एक तुकडा घ्यायचा आहे आणि या ब्रेडच्या तुकड्यावर हलके प्रेस करून लावायचं आहे, जेणेकरून दोन्ही ब्रेड व्यवस्थित चिकटतील. आता अशाच पद्धतीने मी सगळे पॅटीस बनवून घेणार आहे. आता अशा प्रकारे सगळे ब्रेड पॅटीस बनवून तयार झालेले आहेत. आता मी गॅसवरती तेल तापत ठेवलेलं आहे. आता हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तेल जर कमी गरम असेल तर मग पॅटीस जास्त तेलकट होतात. आता तयार केलेला त्रिकोणी ब्रेड बेसनच्या बॅटरमध्ये बुडवायचा आहे आणि काळजीपूर्वक तेलामध्ये सोडायचं आहे. आता गॅसची आच मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवरच आपल्याला हे ब्रेड पॅटीस उलटपालट करत दोन्ही बाजूनी खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आता एका बाजूने हे ब्रेड पॅटीस तळून झालेले आहेत. आता आपण ते दुसऱ्या बाजूने तळून घेऊया. आता आपले ब्रेड पॅटीस दोन्ही बाजूनी सोनेरी रंगावरती तळून झालेले आहेत. आता ते आपण काढून घ्यायचे आहेत. आता अशाच पद्धतीने मी उरलेले ब्रेड पॅटीससुद्धा तळून घेणार आहे. आता हे ब्रेड पॅटीससुद्धा दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून झालेले आहेत. आता ते काढून घेऊया. आता आपले गरमागरम आणि खमंग असे ब्रेड पॅटीस तयार झालेले आहेत. हे ब्रेड पॅटीस पुदिन्याची चटणी किंवा मग खोबऱ्याच्या चटणीसोबतही खूप छान लागतात. या पद्धतीने ब्रेड पॅटीस तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.